अरे बाप रे, एवढ्या लवकर उठलेस आज? गुड मॉर्निंग पप्पा. का सासून कमरेत लाद घालून उठवलं तुला आज? पप्पा मारला टोमणा. सासूबाई झोपल्यात अजून. जावई उठले का आमचे? हो. मग काय करमतंय ना तिकडे? नाही. नाही का ग, सगळं ठीक आहे ना? बी पेरायचं, त्याला खत पाणी घालायचं आणि रोपटं मोठं झाल्यावर उपटून दुसऱ्याच्या अंगणात लावायचं आणि मग विचारायचं करमतंय का. हे बघ, आता या झाडाच्या सावलीवर फक्त त्यांचा अधिकार आहे. इतकी नकोशी झालेलं मी तुम्हाला. बापाचं कर्तव्य असतंय ते. कुठे आहात? आहे की इथंच बसलोय. आणि जवळ हिशोबाची डायरी असेल ना? तुला आईनं सांगितलं वाटतं. थांब, काय गे? पप्पा हिशोब करताय ना? हा चालते काहीतरी. आता इकडचं तिकडचं असतंय ना. इकडचे मंगल कार्यालयाचे 2 लाख, तिकडचे केटरिंगचे 1.5 लाख, मग त्या दागिन्यांचे 2.25 लाख. आणि मग तुला कसं काय माहिती आहे सगळं? हिशोबाची पिशवी तुमच्या जवळच असेल ना? हो. त्याच्या आतल्या कप्प्यात बघा. हा चेक काय करतो इथं? 3 वर्षांपासून मी माझा पगार बँक अकाउंट मधून काढलेलाच नाहीये. त्याच जमा रकमेचा 12 लाखाचा चेक. अच्छा, तुला पैसे काढून हवेतोय? हे फक्त बँक उघडल्यावर काढणार? आयुष्यभर इतका समजूतदारपणा दाखवलात ना, हा चेक तुमच्यासाठी आहे. काय सकाळी सकाळी हीच चेष्टा सुचली हो तुला? मला एक सांगा, उधारी चुकवण्यासाठी शेत गहाण ठेवणार होतात ना? नाहीतर पुन्हा खोटं. हे मी करतोय ग मॅनेज इकडं. नका करू मॅनेज. अगं पण का तुझा हा हट्ट? हट्ट तर तुम्ही केला होतात पप्पा. घरच्या, नातेवाईकांच्या, समाजाच्या विरोधाला न जुमानता तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात. मला धीर दिलात. शिकलेल्या मुलींचं मोल तुम्हीच मला समजावलंत खरं, पण आज तुमच्याच संस्कारांवर प्रश्न उभे करताय. अगं बाळा, असं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही माझी काळजी करू नका. मी इकडे एकदम खुश आहे. बाळा, मी माझ्या काळजावरचं ओझं हलकं व्हावं म्हणून तुला बोललो आणि तू? काही ओझं वगैरे नाहीये. आणि हा, लेक बापाच्या काळजावरचं ओझं नसतं, लेक बापाचं काळीज असतं.